पाऊस पडला की लगेच आपल्याला आठवते ती कांदा भजी, पण आज आपण करतो आहे सोडा तांदळाचं पीठ अजिबात न वापरता खमंग कुरकुरीत अशी मूग डाळ पालक भाजी। तर यासाठी काही साहित्य मी फ्रीजमधून काढून घेतलं, पण त्याआधी 2 तासाआधी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती। आता यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्येच थोडं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं घालायचं। पाणी न घालता मिक्सरला थोडं हे फिरवून घ्यायचं। टाकलेली डाळ एका भांड्यामध्ये काढूया। आता यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरणार नाही, म्हणून हातानेच 1-2 मिनिटं याला फेटून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून बाजूला ठेवूया। तोपर्यंत बाकीची तयारी मी केली। इथे कांदा, पालक, कोथिंबीर चिरून घेतलं। हे सगळं डाळीमध्ये घालायचं। यासोबत हळद, लाल तिखट, धणे पावडर, थोडीशी चिमूटभर हिंग आणि ओवा हाताने क्रश करून घालायचं। चवीला मीठ घालायचं आणि परत एकदा हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं चांगलं मिक्स झालं की यामध्ये 2 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं। परत एकदा चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर गरम तेलामध्ये मस्त अशी भजी सोडून घ्यायची। मध्यम आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत मस्त खमंग कुरकुरीत आपली ही भजी तळून घ्यायची। बघा मस्त अशी खमंग कुरकुरीत मूग डाळीची पालक भाजी तयार आहेत। तुम्ही सुद्धा पावसाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि पेजला फॉलो पण करा।